आता जाऊयात भाजप नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत फोन लाईन वरून आहेत। प्रवीण सर, आपण पाहतोय या ठिकाणी भुजबळांनी काल शरद पवारांवर टीका केलेली आहे आणि आज त्यांच्या भेटीला ते गेलेले आहेत। आता सुधीर सरांनी सांगितलेलं आहे की राजकीय नेते हे सभागृहात टीका करतात, दुसरीकडे बाहेर चहा पितात एकत्र। एकूणच हे राजकीय नेत्यांचे दोन चेहरे आपण पाहतो। तुमची या सगळ्यावर प्रतिक्रिया काय? राजकीय नेत्यांचे दोन चेहरे असा आपण उल्लेख करताय, परंतु राजकीय संस्कृती महाराष्ट्राची आहे। टीका केली म्हणजे ते जनतेच्या हितासाठी राजकीय असतात, परंतु संबंध राहतात असा अर्थ सुधीर भाऊंना या सर्व विषयातनं काढायचा होता। परंतु एक गोष्ट खरी आहे की भुजबळांना अगदी सहज भेटायला गेले, चहा पान गप्पा मारायला असं व्हायचं काही कारण नाहीये। महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आलाय। दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज त्या ठिकाणी आमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन तो रस्त्यावर उतरलेला आहे। सरकारची या बाबतीत स्पष्ट भूमिका आहे, मराठा समाजाला आरक्षण दिलंय ते टिकवणार आहोत। सगळे सोयऱ्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी काम सुरू आहे, तपासणीचं कार्यवाही कशी करता येईल, ओबीसीच्या हिताला धक्का न लावता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची स्पष्ट भूमिका आहे। आणि अशा वेळेला महाराष्ट्र पेटत असताना पवार साहेबांनी ज्या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला की सगळ्या पक्षाच्या लोकांनी, हा केवळ सरकारचा विषय नाही, प्रवीण सर, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आता काय घडामोडी घडतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद प्रवीण सर दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।